आव ऐक ना सावित्री, आपली सोयाबीन टाकली कामगावल्या. हो का? भाव वाढत होते म्हणतात ना वाटते. आव भाव वाढतील पण मग इकडे व्याज वाढ लागलं ना आपलं. मग त्याचं काय, ते माणूस बिन पायवर चक्रा आणून राहिला घरावर. त्याशी बिन कवर पैसे लांबाव आपण देऊन टाकणं, दे कर नाही पण त्याची. बाबा मग सायकल घ्यायची बरं यंदा. नाही तर दरवर्षी तुम्ही म्हणता की या वर्षी घ्यायची त्या वर्षी घ्यायची. बंद पोरा मग सायकल घेतल्यावर मलाच नाही. बर आणू रे बाबू, तुला आणू आज सायकल. चला 3900 भाव लावलेला आहे या सोयाबीनचा. खाओ माय बिन पावर तुम्ही खर्चच किती आला आम्हाला. बंदा खर्च वजाबाकी केली तर काहीच उरत नाही हो. आम्ही काय घरात सांभाळू का बाबा, ते दुसरे व्यापारी घेतात ना, ते आम्हाला काय भाव करायचं काम असते. बाबा पटलं ठेवा, नाही तर जाऊ द्या घरी घेऊन तुमच्या. माय बिन काय खरं नाही रे शेतकऱ्याचं हो. जिकडे तिकडे हाल हालच येत. जर तरी विचार करते का सरकार आपलं. बर जाऊ द्या, 4000 करून टाकतो तुम्ही म्हणून राहिलेलं तर. चालते बाबा, मग आता काय जे त्याचा मानच लागला आम्हाला. पहिलाच यंदा सोयाबीन बिन झाली नाही पद्धतशीर वातावरणामुळं, पण आता त्यातल्या त्यात भाव बिन कमी. हे तुमच्या 20 क्विंटलचे पैसे, त्यातले मॅम आपले काय काढून घेतले पैसे तुमचे. पहिले तुमच्याकडे होते 40,000, ते घेतले मॅम आपले काढून. तेवढे राहू द्या जास्त हो. ते कसं आहे, माझ्या पोरात सायकल घ्यायची होती. डबल अजून ते सावकाराचे पैसे दे नाहीत गावातल्या. ते कसं पोराला आशा असते हो. ओ ते नका सांगू मला, आपले पैसे देऊन टाका पहिले. ते हरभऱ्यावर आणि तुरीवर घ्या ना हो तुमचे पैसे. ते नका सांगू हो काहीच. पहिले पैसे मी घेतो आपले काढून, तुमचे काय घ्यायचे ते 40,000 तुमचे उरले ते घेऊन टाका, वा घराकडे. चला बाबा, मग यातली जी पोरा सायकल घेऊ काय ना काही पैसे डबल घरी गेले घेऊन दे होऊन जाते. अरे बरं झालं श्यामा तू इथंच भेटला. कसं आता इथूनच पैसे घ्यायला पडतात तुझ्यावर. डबल घरी गेले की कशाचे भेटा लागले तुले. माय बिन पोरा सायकल घेणं होते का नाही रे बाबा. ते यायला बिन दिले तर काय करायचं. आहो तुम्हाला तुरीवर हरभऱ्यावर देतो ना पैसे. सध्याच घ्या ना भागून एवढं. याच घेऊन टाका. काय म्हणलं? याच हरभन ते पैसे काढ दे. पाव दे तुपल्यावर किती तर. तुपले होतात 45-46,000. टाका बा घेऊन मग आता हे पैसे. चल पाव दे. पाय बरं माय बिन काय खरं शेतकऱ्याचं. घरी भात कण्याला बिन पैसे नाहीत. आता पोरग पाहिल थैली इचकून काही खायला आणलं का बाबानं, ते बिन नाही, सायकल बिन नाही. काय बरं काय नशीब आहे आपले. सरकार पाहू दर्शक आमच्याकडे. मला खाऊ द्या ना दर्शिक. वैरे घरी जा सटक रे इथून. चल आमची दी आम्हीच खेळतो. एका पोराला खेळायला काही नाही. जा रे आणून लागले मग पप्पा. काम करून सायकल आणून लागले. पाय तू मग कशी राहील भारीच. काय नाही आणत रे तुझे पप्पा. माहिती दरवर्षी तसेच म्हणतात तुले. पाय ना बाबू मग संध्याकाळी. बाबू जेवून घे ना माय. येतील ना बाबा आता. आता येतीलच ते. आता टाइम झाला ना. आता काय नको ताण घेऊ. आणतात ते सायकल. चाल जेवून घेऊ. नाही मी नाही जेवत सध्या. मग सायकल खेळायची मग जेवायचे पाहायची मस्त. आता बाबा आले. माय बिन काय सांगू आता याले रे भाऊ. बाबा सायकल कुठे आपली? आणली का हो सायकल त्याले? कवापासून पोरगा दारू उभे वाट पाहत तुमची. काय सायकल आणली काय? ती मोकळी पैसे देता का नाही तुम्ही? अरे काहीच उरलं नाही लगा. पाय बरं तू खिशे सांभाळ मपले. काहीच नाही मपले जवळ आता. अरे देणं होत नाही तर पहिलेच घेऊन येईन पैसे. कशाला घेत असता? देणं होत नाही तर सायकली आणता लेकर राहील काय? पहिले लोकांचे पैसे देऊन टाकायचे मग आणायचे. सायकली आणायचे काय आणायचे तर. अरे त्याला बिन आणेल रे सायकल. त्याला किस कशाची आणली सायकल. पैसेच नाही उरले तर काय करणार बरं मी. अरे भातकत नाही आणणं झालं लेकराले. पाय बरं तू काय कर बा मग आपले पैसे देऊन टाक पहिले लवकर आता. हो आता एकदा सांगा लागलो तुले. तुला काय झालं रे बाला रडायले? हा काय नाही बाबा. मला पाहिजे सायकल आणि काहीच नाही पाहिजे. तुम्ही पावर इतकं काम करता हे करता मी सायकल मागतो. पावर किती बोलतात लोक. काय जे काय तुम्हाला काय खरं नाही आपल्या शेतकऱ्याचं. मला नाही पाहिजे सायकल आणि तुम्ही खुश बाबा. हो काहीच नाही का उरले पैसे. माय लेकरू का आस लावून बसले बाई. काय आडत दुकानवाल्याने घेतले आणि काय आपण याजन काढून त्याने घेतले पैसे. म्हणजे काहीच नाही उरलं. शेतकऱ्याचं नशीबच काऊन असे का कोणीच साथ नाही देत त्याले. पहा बरं त्याच्या घरच्याचे स्वप्न नाही पूर्ण करू शकत. साधी सायकल नाही घेऊ शकत हो पोराले. भात कबीन नाही अन्न झालं. काय करणार आहे बापा. हाच आहे आपला कृषी प्रधान देश. ज्या देशात शेतकरी सुद्धा सुखान जगत नाही. काय करणार आपलं. जरा
विचार करा शेतकरी